नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या महत्त्वाच्या सरकारी योजना, नवीन अपडेट्स, अनुदान, कर्जमाफी आणि पीक विमा, पीएम किसान लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान निधी योजना या संबंधाची सविस्तर माहिती। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अन्नदाता शेतकरी जो स्वतः उपाशी राहून देशाला पोटभर अन्न देतो, पण आजही अनेक शेतकरी सरकारी योजनेची माहिती नसल्यामुळे लाभापासून वंचित राहतात। म्हणूनच या चॅनलवर आपण देणार आहोत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी योजना अपडेट आणि खरी माहिती, ती पण सोपे भाषेत आपल्या मराठी भाषेमध्ये। तर चला व्हिडिओ सुरू करूया। पीएम किसान योजना। पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जातात। सध्या अनेक शेतकऱ्यांचे पैसे ई-केवायसी न केल्यामुळे अडकले आहेत। म्हणूनच जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन ई-केवायसी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी पूर्ण करावी। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप आणि रब्बी हंगामासाठी विमा भरता येतो। नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना 50% ते 100% पर्यंत भरपाई मिळू शकते। ऑनलाईन अर्ज महाडीपीटी पोर्टलवर उपलब्ध आहे। राज्य सरकारकडून लवकरच नवीन कर्जमाफी योजना प्रस्ताव चर्चेत आहे। विशेषक अल्पभूधारक आणि अल्पत्य शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। शेतकरी सन्मान निधी योजना। या योजनेअंतर्गत गरजू शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते। ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत नाही त्यांनी ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करावी। लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेत महिलाला दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या खात्यात मिळतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे। बियाणे व खत अनुदान। राज्य सरकारकडून खरीप हंगामासाठी बियाणे, युरिया, डीईपी, कीटकनाशके यावर अनुदान दिले जात आहे। हे अनुदान थेट डीबीटीद्वारे खात्यात जमा होते, त्यासाठी अप्लाय करणं गरजेचं। वीर आणि सोलार पंप योजना। शेतकऱ्यांसाठी सोलार पंप योजना